या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। सोलापूर शहरात अनेक रेशन दुकानदारांनी उच्छाद मांडला आहे। रेशन दुकानधारक ग्राहकांना आणि गोरगरीब नागरिकांना नेहमी उद्धट बोलताना आढळून येतात। परिमंडळ अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीनुसार तपासणी करत नित्यानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावाने असणाऱ्या दुकानावर कारवाई केली आहे। वीरभद्र महिला मंडळाच्या संस्थापिका संगीता बिराजदार यांनी याबाबत लेखी तक्रार देत पाठपुरावा केला होता। परिमंडळ कार्यालय क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रास्तभाव धान्य दुकान क्रमांक 12 या दुकानाची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या। धडकेबाज कारवाईसाठी ओळख असलेले अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी कारवाई केली आहे। एफडीओ ओंकार पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार परिमंडळ कार्यालय क विभागात देखील रास्तभाव दुकान क्रमांक 12 या रेशन दुकानाची तपासणीत भ्रष्टाचार आढळून आल्याने या रेशन धान्य दुकानावर कारवाई करत 88,175 रुपयांचा दंड ठोठावला आहे। तसेच संबंधित रेशन दुकान हे 6 महिन्यांकरता निलंबित केले आहे। वीरभद्र महिला मंडळाच्या अध्यक्ष संगीता बिराजदार यांनी तक्रार केली होती। संबंधित क12 हे रेशन दुकानदार वापरत असलेले वजन काटा संशयास्पद काम करत आहे। वजन काट्यात सेटिंग करून कमी माल दिला जातो आहे। वजन काट्यापेक्षा जास्त वजनाचा माल विकल्याचे दाखवून गोरगरीब रेशन कार्ड धारकांची आणि प्रशासनाची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती। रेशन कार्ड धारकांची फसवणूक केलेला माल काळ्या बाजारात विकून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली जात आहे। सदर तक्रारीनुसार परिमंडळ क विभागांतर्गत येत असलेल्या क12 या रेशन दुकानाची तपासणी करण्यात आली। दुकानात अनेक त्रुटी आढळून आल्याने ताबडतोब कारवाई करत दंड ठोठावला आणि दुकान 6 महिन्यांकरता निलंबित केले आहे। संगीता बिराजदार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व क12 या रेशन धान्य दुकानावर झालेल्या कारवाईमुळे संगीता बिराजदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।